तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? हे चुकलंय, हे धन्यवाद. काय चाललंय काय कदम? लक्ष असतं कुठे तुमचं? ऍक्च्युली सर, ही फाईल टॅली करायला मी नारकरांना दिलेली. नारकरांना? रिस्पॉन्सिबिलिटी तुमची होती की नारकरांची? नाही, पगारही द्या ना त्यांना. मग तुम्ही बसा घरी. मला पुढच्या 2 तासांमध्ये ही फाईल पूर्ण करून माझ्या डेस्कवर हवी आहे, विदाउट एनी एक्सप्लेनेशन. हो सर, पण विदाउट एनी एक्सप्लेनेशन. ठीक आहे आता. येस सर. वाव यार, जे बात. काय वाव? काय काय कमाल झाडलंस त्याला तू. स्वतःला ना हुशार समजतो फार. करावं लागतं कधी कधी. बरं, एक काम कर, तू आता जा, कारण इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत ना. नो या, आय एम नॉट गोइंग. आणि तसं इंटरव्ह्यू त्यांचा आहे ना, तुझा नाही आहे. दे कॅन वेट. हो हो हो, वा वा सर, बघा काय गर्दी जमली आहे इंटरव्ह्यूसाठी. मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं रेप्युटेशन चांगलं असल्याचीच पावती आहे. सर ते आहेच, सगळी कपूर सरांची मेहनत आणि हुशारी आहे. पण प्लीज डोंट माइंड मी सेइंग दिस. गुरुने पण खूप मेहनत घेतली. म्हणजे बघा ना, गेल्या काही वर्षात जे काही मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला मिळाली आहे, इट इज बिकॉज ऑफ गुरु. नाही, त्याबद्दल दुमत नाहीच आहे, अजिबात नाही. पण काय आहे, सध्या सुभेदार सरांचं जे काही वागणं चाललेलं आहे, त्यावरून तरी त्यांनी मिळवलेलं हे रेप्युटेशन मार्केटमध्ये आणखी किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंकाच आहे. आता हेच बघा ना, इंटरव्ह्यूसाठी एवढे कॅन्डिडेट्स आलेले आहेत आणि ती शनाया त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसली. आता जोपर्यंत ती बाहेर येत नाही तोपर्यंत इंटरव्ह्यू होणार नाही. हो सर, हो सर. ए, तू मी दिलेला शर्ट का नाही घातलायस? काय? अगं घालणार आहे की. मी काय विचार केला, एखाद्या स्पेशल ओकेजनला घालूया ना. म्हणजे येत्या 2-3 दिवसात आपण डिनरला जाऊ कुठेतरी, तेव्हा घालेन की नक्की. हा चालेल. कम इन. ए, पार्सल आलं, ये. चल चल चल, लवकर ये. थँक्यू. बस ना. आप सँडविच. हा ना, मी ना अगदी आपल्याला हवं तसं ऑर्डर केलंय. ओके, नो चीज, नो मेयो, सो नो फॅट्स, आणि नो पिकल्स, सो स्पायसी पण नाही एवढं. खा ना प्लीज. नाही, छान आहे, पण अगं माझा डबा आलाय घरून, त्याचं काय मग? तो घाणेरडा डबा? नाही नाही नाही, तो याला दे ना. मी काही ना रोजच्या प्रमाणे. ते कारण महाराज शपथ, मला लय आवडतोय. हा. तू खा ना. हो. नो चीज. मस्त आहे ना, सुपर एकदम. अहो राहू द्या तुम्ही, काही नकोय मला आत्ता. अगं असं कसं चालेल? औषधं किती आहेत? त्याआधी काही खायला नको का? अहो पण बकुळा आली की करेन ना सगळं. मला नाही वाटत बकोळा येईल आज, नाही तर एव्हाना आली असती. अगं काय हो, काय झालं? काही नाही ग. बघा, बकुळाच आली असेल. बकोळा आले. तू थांब, तू खाली येऊ नकोस, मी बघतो. मिसेस सुभेदार, तुम्ही? मला वाटलं बकोळा आली. ती येणारच नाही आज. काय? म्हणूनच तर मी आली ना, तुमच्या घरचा स्वयंपाक करून द्यायला. काकू कुठे? काकू, अहो पण काकू, कशी तब्येत? हा, अगं अगं राहू दे राहू दे. आणि तू कशी आत्ता इथे? तुमच्या घरी स्वयंपाक करायला आली ना. काहीतरीच काय मिसेस सुभेदार, तुम्ही का म्हणून कराल आमच्या घरचा स्वयंपाक? काऊन नाही करणार? प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारू नका. हा आमच्या घरचा प्रश्न आहे, मी करतो स्वयंपाक. आता तुमच्या शेजारी तुमची लेक असतात ना, तुम्ही स्वयंपाक करणं मला तरी पटत नाही बा. लेक? काकू, तुमच्या लेकीसारखीच तर आहे ना मी. काय काका? अगं पण काका, काय झालं? अगं मगाशी स्वयंपाक करताना भाजलं असेल. हो का? पा,
म्हणूनच तर म्हणून राहिली ना मी करते स्वयंपाक. आता तुम्ही फक्त जेवायचं. अगं पण माझा पथ्याचा असतो. काकू पथ्याचं तर नेहमीच राहते. आज तुम्ही माझ्या हातचं खाऊन तर बघा, मस्त नागपुरी स्टाईल. नाही बोट चौखत बसलात ना तर नावाची राधिका नाही मी. काका चला मलम लावून देते तुम्हाला. सुपर्ब आहे ना, मस्त आहे ना एकदम. थोडं मीठ कमी आहे का? म्हणजे असं ब्लँड लागतंय, मिळमिळीत. अरे ते तसंच असतं, तू खा ना. काय तू काय उभा आहेस तिथे? सर डबा देत आहे ना? हा, ती लवकर. हा बोल. आपल्या महादेव भाऊंबरोबर डबा पाठवलाय. अहो आज रागारागात बाहेर पडलात, डबा घेतलाच नाही तुम्ही. तुमच्या आवडीची ढेमशाची भाजी पाठवली. जेवून घ्या, 3 वाजलेत आता. तू आधी फोन ठेवलास तर खाऊ शकेन ना. ठेव. तुमच्या आवडीची ढेमशाची भाजी पाठवली. नेतो सर मॅडम, नेतो. हो नेतो. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. माऊलीच्या हात जेवण. ठीक आहे, खा ना. थँक्यू सर. तू खा ना. नाही आधी तू खा ना. गुरुला हे प्रकरण खूप महागात पडले आणि मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, डिरेक्टली इनडिरेक्टली. त्याला काहीच कळत नाही. तो कसं कळेल, कसं दिसेल? त्या शनायाच्या खोट्या प्रेमाची पट्टी आहे ना त्यांच्या डोळ्यावर. तुम्हाला सांगतो मिस्टर आनंद, जोपर्यंत ती शनाया त्यांच्यापासून दूर जात नाही तोपर्यंत त्यांचं काही खरं नाही. हो 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 सर, अगदी खरं आहे. आणि तिला त्याच्यापासून दूर घालवण्यासाठी तिच्या आयुष्यात आधी ना एक स्मार्ट मुलगा आला पाहिजे तिच्या वयात.